हाय हॅलो नमस्कार. आज मी वीकली व्हेजिटेबल्स रिस्टॉक करते. आठवड्याभर फ्रेश आणि हेल्दी खाण्यासाठी आधी प्लॅनिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं, नाही का? सगळ्यात आधी मी सीझनल आणि फ्रेश भाज्या निवडते, जसे की मेथी, भेंडी, गाजर, फ्लावर, टोमॅटो. त्याचबरोबर कोथिंबीर, मिरच्या, अद्रकसुद्धा घेते. आता बाजारात मटार खूप स्वस्त होत चालला आहे, म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन ठेवला. त्याचबरोबर फ्रूट्स पण घेतले, जसे की ऑरेंज, ग्रेप्स, ग्वावा. फ्रूट्स रोज खाल्ले ना तर इम्युनिटी स्ट्रॉंग राहते आणि हेल्दी स्नॅकिंगसाठी फ्रूट्स हा एकमेव बेस्ट ऑप्शन आहे. मी नेहमी ट्राय करते की जास्त प्रोसेस्ड फूड न घेता फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स घरात असावेत, कारण त्यामुळे ना डाएट हेल्दी राहतो आणि रोज रोज काय बनवायचं हे टेन्शनसुद्धा कमी होतं. घरी आल्यावर भाज्या आणि फळं नीट निवडून स्टोरेज बॅग्स आणि प्लास्टिक कंटेनर्समध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करते. त्यामुळे त्या जास्त दिवस फ्रेश राहतात. आता कोण कोण माझ्यासारखं आहे, आईस्क्रीमचे टब, भाज्या किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी स्टोअर करायला यूज करतं? तुम्ही पण वीकली व्हेजिटेबल्स प्लॅनिंग करता का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी फ्रेश खा आणि फिट राहा. आणखी अशा व्हिडिओजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय.